So hello everyone guys, welcome to the most awaited video, low cut off engineering colleges in पुणे. पुण्यामधले कोणते कोणते कमी कट ऑफ वाले कॉलेजेस आहेत तर पूर्ण मी तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट दाखवणार आहे. प्लस त्यासोबत त्या कॉलेजचं कट ऑफ काय आहे, होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ हे दोन्ही मी तुम्हाला सांगणार आहे. प्लस त्या कॉलेजचं स्टेटस काय आहे, नक्की प्रायव्हेट कॉलेज आहे की ऑटोनॉमस कॉलेज आहे की गव्हर्नमेंट कॉलेज आहे. प्लस त्यासोबत त्या कॉलेजची फीज काय आहे, तर ते सगळे डिटेल्स मी तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक तुम्ही लक्षात घ्या की ह्या व्हिडिओमध्ये एक मी पर्सेंटेजची रेंज ठरवली आहे. 60% पासून ते 80% रेंजमध्ये जे पण कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजची लिस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. ही एक पार्ट 1 व्हिडिओ आहे. परत पार्ट 2 व्हिडिओ म्हणजे 80% पासून ते 100% पर्यंत कोणते कोणते कॉलेजेस असणार आहेत तर ते मी पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. पार्ट 1 मध्ये आपण 60% पासून ते 80% कॉलेजेस बघणार आहोत. जी पण मुलं फार्मसीच्या व्हिडिओची डिमांड करतात त्यांनी पण अजिबात टेन्शन घेऊ नका. फार्मसीसाठी पण मी एक मोठं सरप्राईज घेऊन येतोय, फक्त तुम्ही वेट करा. ओके, तर आता व्हिडिओला सुरू करायच्या आधी मी तुम्हाला एक सांगतो की आमच्या पर्सनल काउन्सिलिंगची बॅच 2 ह्या मी रिओपन केली आहे ऑन दी स्टुडंट्स डिमांड. ज्यांना पण बॅच 2 मध्ये एनरोल करायचं आहे ती मुलं बॅच 2 मध्ये एनरोल करू शकतात. ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनवून देणार आहोत. प्लस तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये पूर्ण तुम्हाला गायडन्स मिळेल, तुम्हाला व्हॉट्सॲप सपोर्ट मिळेल. जर तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या मेंटरसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मेंटरचे जे पण काही नंबर्स आहेत हे तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग रिलेटेड काही पण क्वेरी असेल तर मी तुम्हाला वरती जे काही 2 नंबर्स दिले आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. जर तुमचा कॉल रिसीव्ह नाही केला तर तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज तुम्ही करून ठेवा. तुमच्या मेसेजला आमची टीम लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय करायचा प्रयत्न करेल. सो आता आपल्या व्हिडिओच्या मेन टॉपिकला सुरू करूया. आता आपण पूर्ण कॉलेजची आपण लिस्ट बघणार आहोत. आता मी ना एक डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सगळे तुम्हाला कॉलेजेस दाखवणार आहे, म्हणजे 80% पासून ते 60% रेंजमध्ये जे पण कॉलेजेस आहेत आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये बघणार आहोत. आता ह्या इकडे ना मी काय केलं आहे, मी फक्त कॉम्प्युटर सायन्सचा ब्रांचचा कट ऑफ इकडे मी मेन्शन केलं आहे. कारण की प्रत्येक कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या ब्रांचचा कट ऑफ हा जास्त असतो ॲज कम्पेअर टू अदर ब्रांचेस. सो त्यामुळे फक्त मी CS चा कट ऑफ ह्या इकडे मेन्शन केला आहे आणि ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे. सो जर तुम्ही इतर कुठल्या कॅटेगरीमधनं असाल जसे की OBC, SBC, SC ST, VJNT किंवा इतर कुठल्या कॅटेगरीमधनं असाल तर तुमच्यासाठी जरा कट ऑफ कमी असेल. तो जर तुम्हाला कट ऑफ बघायचा असेल तर तुम्ही कट ऑफ लिस्टमध्ये बघू शकता. ह्या लिस्टमध्ये तुम्ही आयडिया घ्या की कोणते कोणते कॉलेजेस आहेत. तर ह्यापैकी तुमच्या कॅटेगरीच्या अनुसार कुठल्या कॉलेजचा कट ऑफ काय आहे हे तुम्ही कट ऑफ लिस्टमध्ये चेक करू शकता. प्लस जी पण फीज मी ह्या इकडे मेन्शन केली आहे ती पण ओपन कॅटेगरीसाठी आहे. सो जर तुम्ही इतर कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट्स मिळतील आणि त्या तिकडे तुम्हाला फी कन्सेशन मिळेल. प्रत्येक कॉलेजचं वेगवेगळं फी कन्सेशन असतं, सो त्याप्रमाणे तुम्हाला फीज कन्सेशन मिळेल. सो जे पण मी ते फीज आणि कट ऑफ सांगणार आहे हे ओपन कॅटेगरीसाठी आहे. तुमच्या कॅटेगरीच्या अनुसार वेगवेगळे फीज आणि कट ऑफ असणार आहेत. ओके, तर सगळ्यात पहिला कॉलेज आहे जेनबा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वाघोली. हे कॉलेज वाघोलीमधलं आहे पुणे. जर ह्या आपण कॉलेजचे इन्स्टिट्यूट कोड बघितलं तर आहे 6138 हा त्याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. आता इन्स्टिट्यूट कोडनं तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं नीट बघायचं आहे, कारण की भरपूर असे कॉलेजेस असतात ज्या कॉलेजची नावं सेम असतात, फक्त ते वेगवेगळ्या लोकेशनवर लोकेटेड असतात. सो त्यामुळे तुम्हाला इन्स्टिट्यूट कोड नीट लक्ष देऊन बघायचं आहे, कारण की वेगवेगळ्या कॉलेजचा वेगवेगळा इन्स्टिट्यूट कोड असतो. जर आपण ह्या कॉलेजचा कट ऑफ बघितला तर ह्या कॉलेजचा कट ऑफ आहे 81.85% आणि आपण क्लोजिंग रँक बघितलं तर 43,512. जर आपण अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ बघितला, आता हा जो कट ऑफ आहे हा त्या मुलांसाठी आहे ज्या मुलांची होम युनिव्हर्सिटी ही पुणे आहे. आता आपण सगळे पुण्यामधले कॉलेजेस बघतोय, तर ज्या पण मुलांची होम युनिव्हर्सिटी ही पुणे आहे तर त्या मुलांसाठी हा होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे. ज्या पण मुलांची होम युनिव्हर्सिटी ही पुणे नाही आहे, पुणे सोडून इतर कुठली होम युनिव्हर्सिटी आहे जसे की मुंबई युनिव्हर्सिटी, सोलापूर युनिव्हर्सिटी किंवा नागपूर युनिव्हर्सिटी, तर त्या मुलांसाठी हा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे. आता मी प्रत्येक कॉलेजचं मी तुम्हाला होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असे तुम्हाला 2 कट ऑफ सांगणार आहे. तर एक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, जर तुमची होम युनिव्हर्सिटी असेल तर तुम्हाला वरचा कट ऑफ बघायचा आहे. जर तुम्ही अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमधनं असाल म्हणजे पुणे सोडून तुम्ही इतर कुठल्या होम युनिव्हर्सिटीमधनं असाल तर तुम्हाला हा कट ऑफ चेक करायचा आहे. जर आपण अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ बघितला ते 85.92% कट ऑफ आहे आणि क्लोजिंग रँक 34,155. ह्या कॉलेजचे स्टेटस अनएडेड आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे. ह्या कॉलेजची फीज ही 60,000 रुपीज फी आहे. आता ही जी फीज आहे ही मी फीज रेग्युलेटिंग वेबसाईटवरनं काढलेली आहे. जर ही तुम्हाला वेबसाईट बघायची असेल त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्या वेबसाईटवरती जे पण फीज दिलेल्या आहेत त्या फीजप्रमाणे मी इथे फीज मेन्शन केल्या आहेत. आता कॉलेजमध्ये अजून एक्स्ट्रा फीज पण काय काय ॲड होऊ शकतात, जसे की लायब्ररीची काय काय फी असू शकते, काय काय कॉलेजमध्ये इतर काय काय फीज ॲड होतात. तर त्याच्यामुळे थोडी काही फीज तुमची इन्क्रीज किंवा डिक्रीज होऊ शकते. ह्याच्यामुळे थोडीशी फीज व्हॅरी करू शकते. सो त्याच्यामुळे तुमची ही अशी 60,000 रुपीज फी असणार आहे.
आता आपण नेक्स्ट कॉलेज बघूया. नेक्स्ट कॉलेज आहे जेनबा सोपनराव मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बालेवाडी पुणे. आता हे कॉलेज बालेवाडीमधलं आहे आणि याचं इन्स्टिट्यूट कोड तुम्ही बघू शकता 6144. तुम्ही एक लक्षात घेतलं असेल, मागचं कॉलेजचं पण सेम नाव आहे आणि ह्या कॉलेजचं पण सेम नाव आहे, फक्त हे वेगवेगळ्या लोकेशनवर लोकेटेड आहे, तर त्यामुळे तुम्हाला इन्स्टिट्यूट कोड नीट बघायचा आहे. जर आपण कट ऑफ बघितलं, होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ 81.48% आहे आणि क्लोजिंग रँक ही 43,959 आहे. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ 84.46% आहे आणि याची क्लोजिंग रँक 37,084 आहे. ह्याचा स्टेटस आहे अनएडेड, हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. या कॉलेजचा आपण इन्स्टिट्यूट कोड बघितला 6149. ह्या कॉलेजचा कट ऑफ आहे होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ 78.87% आणि याचा क्लोजिंग रँक आहे 49,470. ह्याचा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 81.23% आणि याचा क्लोजिंग रँक आहे 44,082. हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि ह्याची फीज आहे 58,500. हे एक लिंग्विस्टिक मायनॉरिटीमधले कॉलेज आहे. ह्याची लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे हिंदी मायनॉरिटी. सो जी पण मुलं हिंदी मायनॉरिटीमध्ये आहेत तर त्या मुलांसाठी इकडे 50% ऑफ सीट रिझर्वड असणार आहेत. सो त्यामुळे तुम्ही ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना तुमच्यासाठी 50% ऑफ सीट रिझर्वड असणार आहेत फॉर हिंदी मायनॉरिटी स्टुडंट्स. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. या कॉलेजचे इन्स्टिट्यूट कोड आहे 6609 आणि याचा आपण कट ऑफ बघितला तर होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 78.87% आणि याचा क्लोजिंग रँक आहे 49,536. जर आपण अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ बघितला तर 81.48% आहे, म्हणजेच क्लोजिंग रँक आहे 43,896. हे कॉलेजचं स्टेटस आहे अनएडेड, हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजची फीज आहे 68,000. कॉलेजच्या आतमध्ये फीज थोडीशी व्हॅरी करू शकते कारण की ही एक फीज रेग्युलेटिंग वेबसाईटमधनं फीज हे घेतलेले आहेत. कॉलेजचे एक्स्ट्रा पण काय काय फीज असतात, काय काय लायब्ररीचे फीज असतात, काय काय इन्शुरन्सचे फीज असतात, काय काय जर तुमच्या कॉलेजमध्ये जिम वगैरे असेल तर जिमचे काय काय फीज इथे अप्लाय होतात. सो त्या कॉलेजमध्ये थोडे काय काय फीज इथे ॲड होतात. सो थोडीशी ह्या इकडे फी व्हॅरी होऊ शकते. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकांत पुणे. या कॉलेजचे इन्स्टिट्यूट कोड आहे 6759. या कॉलेजचा आपण कट ऑफ बघितला तर होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 78.71% आणि याची क्लोजिंग रँक आहे 49,693. जर आपण अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ बघितला तर 81.51% आणि याचा क्लोजिंग रँक आहे 43,640. याचं स्टेटस आहे अनएडेड, हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि याची फीज आहे 76,000. ह्याची 76,000 ही फीज तुम्हाला असणार आहे. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च तळेगाव तालुका मावळ पुणे. ह्याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6419. ह्याचा आपण कट ऑफ बघितला तर होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 78.41% आणि याचा क्लोजिंग रँक आहे 50,071 आणि याचा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 87.37% आणि याचा क्लोजिंग रँक आहे 30,717. हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे, एक अनएडेड कॉलेज आहे आणि ह्याची फीज आहे 81,500. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे PK टेक्निकल कॅम्पस पुणे. ह्याची इन्स्टिट्यूट कोड आहे 6768 आणि याचा कट ऑफ आहे होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ 77.41% आणि याची क्लोजिंग रँक आहे 52,642. याची अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 81.11% आणि याचा क्लोजिंग रँक आहे 44,450. ह्याचा आपण स्टेटस बघितलं तर हे एक अनएडेड कॉलेज आहे, हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि याची फीज आहे 65,000. आता नेक्स्ट कॉलेज आहे KJ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स KJ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च पिसोळी. ह्याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6320. ह्याचा आपण कट ऑफ बघितला, ह्याचा होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 77% म्हणजेच क्लोजिंग रँक आहे 52,970. ह्याचा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 83.28% आणि याचा क्लोजिंग रँक आहे 40,254. ह्याचा स्टेटस आपण बघितलं, हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि याची फीज ह्याची 87,000 रुपीज आहे. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी पुणे. या कॉलेजचे इन्स्टिट्यूट कोड आहे 6758. हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याच्यानंतर ह्याचा कट ऑफ आहे होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ 76.92% याचा क्लोजिंग रँक आहे 53,380. ह्याचा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 83.63% आणि याचा क्लोजिंग रँक आहे 38,857. हे एक अनएडेड कॉलेज आहे, हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे. याची फीज आहे 52,500. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे डॉक्टर DY पाटील टेक्निकल कॅम्पस वरळी तळेगाव पुणे. ह्याचा आपण इन्स्टिट्यूट कोड बघितला तर 6991 आहे. ह्याचा आपण कट ऑफ बघितला तर होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे
76.83 पर्सेंटाईल आणि क्लोजिंग रँक आहे 50,789. ह्याचा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 85.25 पर्सेंटाईल. ह्याचा क्लोजिंग रँक आहे 35,612. प्रत्येक वेळी आपण बघितलं तर अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ जास्त आहे ॲज कम्पेअर टू होम युनिव्हर्सिटी, कारण की जे पण पुण्यामधली मुलं आहेत त्यांच्यासाठी जरा कमी कट ऑफ आहे आणि जी पण दुसऱ्या युनिव्हर्सिटीमधली मुलं आहेत ही जास्त पुण्यामध्ये येतात ॲडमिशन घेण्यासाठी, तर त्याच्यामुळे इकडे अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ जरा जास्त आहे. हे कॉलेज हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे, अनएडेड कॉलेज आहे. या कॉलेजची आपण फीस बघितली तर 95,973. ही फीस जरा व्हॅरी होऊ शकते. कॉलेजमध्ये काय काय एक्स्ट्रा फीस पण अप्लाय होते, सो त्यामुळे कॉलेजमध्ये थोडीशी फी ही व्हॅरी होऊ शकते. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ह्या कॉलेजचे इन्स्टिट्यूट कोड आहे 6808. ह्या कॉलेजचा कट ऑफ आहे होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ 76.63 पर्सेंटाईल आणि याचा क्लोजिंग रँक आहे 54,551. ह्याचा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 81.03 पर्सेंटाईल आणि याचा क्लोजिंग रँक आहे 44,802. आणि याचा स्टेटस आहे अनएडेड. हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि याची फीज आहे 96,000. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे विद्याप्रसारिणी सबाज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी लोणावळा. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6815. या कॉलेजचा आपण कट ऑफ बघितला तर होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 74.46 पर्सेंटाईल आणि क्लोजिंग रँक आहे 58,664. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 90.80 पर्सेंटाईल. याचा क्लोजिंग रँक आहे 22,611. ह्याचं स्टेटस आपण बघितलं तर हे एक अनएडेड कॉलेज आहे, हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे. ह्याची फीज आपण बघितली तर 37,500 रुपीज ही फी आहे. ही एक फीज रेग्युलेटिंग वेबसाईटवरनं फी काढलेली आहे. हे मी परत बोलतोय, कॉलेजमध्ये एक्स्ट्रा फी काय काय ॲड होऊ शकते, सो त्यामुळे फीज थोडीशी वाढू शकते, थोडीशी व्हॅरी होऊ शकते. सो त्याच्यामुळे एकदा कॉलेजची फी पण एकदा बघून घ्या. कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही फीज चेक करू शकता. जर त्या कॉलेजने मेन्शन केलं असेल तर त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण फी दिलेली असते, तर ती पण फी तुम्ही चेक करू शकता किंवा ॲडमिशनच्या वेळेस तुम्ही फी माहिती करून घेऊ शकता. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ह्या कॉलेजचे इन्स्टिट्यूट कोड आहे 6632. आपण कट ऑफ बघितला तर होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 72.30 पर्सेंटाईल. क्लोजिंग रँक आहे 62,783. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 75.14 पर्सेंटाईल आणि याचा क्लोजिंग रँक आहे 57,358. ह्याचं स्टेटस हे एक अनएडेड कॉलेज आहे, हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन बांगरवाडी पोस्ट बेले तालुका जुन्नर डिस्ट्रिक्ट पुणे. ह्याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6635. या कॉलेजचा आपण कट ऑफ बघितला तर होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 71.26 पर्सेंटाईल. याचा क्लोजिंग रँक आहे 64,954. ह्याचा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ 73.27 पर्सेंटाईल आहे आणि क्लोजिंग रँक आहे 60,914. हे एक अनएडेड कॉलेज आहे, एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि जी कॉलेजची फीज आहे 90,500. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डुंबरवाडी. ह्या कॉलेजचे इन्स्टिट्यूट कोड आहे 6322. ह्या कॉलेजचा आपण कट ऑफ बघितला तर होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 68.93 पर्सेंटाईल आणि क्लोजिंग रँक आहे 69,278. ह्याचा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 75.86 पर्सेंटाईल आणि याचा क्लोजिंग रँक आहे 56,222. ह्याचा स्टेटस आहे अनएडेड. हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे. ह्या कॉलेजची फीज आहे 80,000. आता नेक्स्ट कॉलेज आपण बघूया. नेक्स्ट कॉलेज आहे सहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान SB पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वंगाळे तालुका इंदापूर. ह्या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6319. ह्या कॉलेजचा आपण कट ऑफ बघितला तर होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 68.81 पर्सेंटाईल आणि क्लोजिंग रँक आहे 69,655. ह्याचा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 76.04 पर्सेंटाईल. क्लोजिंग रँक आहे 55,390. ह्याचं स्टेटस आहे अनएडेड. एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि ह्याची फीज आहे 85,000 रुपीज. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे अल अमीन एज्युकेशनल अँड मेडिकल फाउंडेशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोरेगाव भीमा. ह्या कॉलेजचे इन्स्टिट्यूट कोड आहे 6183. ह्या आपण कॉलेजचा कट ऑफ बघितला तर होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 68.40 पर्सेंटाईल आणि याचा क्लोजिंग रँक आहे 70,158. ह्याचा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ 77.79 पर्सेंटाईल आणि याचा क्लोजिंग रँक आहे 52,216. तुमचा जो रँक आहे हा तुम्हाला तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवर दिसेल. अजून तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट यायला खूप वेळ आहे. जेव्हा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल तेव्हा मी तुम्हाला अपडेट करेन. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, त्याच्यामध्ये तुम्हाला रँक दिसेल. त्याच्यानंतर ह्याचं स्टेटस आहे अनएडेड. हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे. ह्या कॉलेजची फीज आहे 44,353.
हे एक रिलिजियस मायनॉरिटीचं कॉलेज आहे. या कॉलेजची रिलिजियस मायनॉरिटी ही मुस्लिम आहे. सो जर तुम्ही मुस्लिम मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत असाल सो ह्या कॉलेजमध्ये तुमच्यासाठी 50% ऑफ सीट रिझर्वड असणार आहे, कारण की हे एक मायनॉरिटी कॉलेज आहे. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस. या कॉलेजचे इन्स्टिट्यूट कोड आहे 6324. हा एक इन्स्टिट्यूट कोड आहे. ह्याचा कट ऑफ आहे होम युनिव्हर्सिटीचा 66.95% आणि क्लोजिंग रँक आहे 72,331. ह्याचा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 78.06% आणि क्लोजिंग रँक आहे 51,398. ह्याचं स्टेटस आहे अनएडेड, एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि ची फीज आहे 1,17,000. ह्याची फीज आहे. ही फीज व्हॅरी होऊ शकते कॉलेजेसमध्ये. सो एकदा तुम्ही कॉलेजमध्ये फोन करून पण तुम्ही फीज विचारू शकता किंवा कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्ही याचं पूर्ण फी स्ट्रक्चर चेक करू शकता. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे सुमन रमेश तुलसियानी टेक्निकल कॅम्पस फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग कामशेत पुणे. ह्या कॉलेजचे इन्स्टिट्यूट कोड आहे 6767 आणि ह्याचा कट ऑफ आहे होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ 64.26% आणि ह्याचा क्लोजिंग रँक आहे 77,249. ह्याचा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 74.07% आणि ह्याचा क्लोजिंग रँक आहे 59,434. हे एक अनएडेड कॉलेज आहे. ह्याचं स्टेटस अनएडेड आहे आणि ह्याची फीज आहे 71,000 रुपीज. नेक्स्ट कॉलेज आहे दत्तकाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स स्वामी चिंचोली तालुका दौंड डिस्ट्रिक्ट पुणे आणि ह्याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6628. ह्याचा कट ऑफ आहे होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ 60.87% आणि ह्याची क्लोजिंग रँक आहे 82,819. ह्याचा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 74.07% आणि ह्याचा क्लोजिंग रँक आहे 59,520. ह्याचं स्टेटस अनएडेड आहे. हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे. नंतर लास्ट कॉलेज आहे आपल्या कॉलेज लिस्टच्या ह्या रेंजमध्ये शेवटचा कॉलेज श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सोमेश्वर नगर. ह्या कॉलेजचे इन्स्टिट्यूट कोड आहे 6795. ह्या कॉलेजचा पण कट ऑफ बघितला तर होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 59.86% आणि त्याचा क्लोजिंग रँक आहे 84,593. ह्याचा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ 73.27% आहे आणि ह्याचा क्लोजिंग रँक आहे 61,067. आणि याचा आपण स्टेटस बघितलं तर हे एक अनएडेड कॉलेज आहे आणि याची फीज ती 60,000 आहे. सो आता जेवढं पण मी तुम्हाला सांगितले कॉलेज हे सगळे 80% पासून ते 60% रेंजमध्ये हे कॉलेजेस होते. अजून आपण पार्ट 2 मध्ये अजून एक्स्ट्रा काय हे कॉलेजेस आपण बघणार आहोत. आता जे पण मी तुम्हाला ह्या इकडे कॉलेजेस सांगितले जर ह्या कॉलेजची तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल तर ती सगळी लिस्ट मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेली आहे. सो त्यामुळे माझ्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. प्लस CET सेलकडनं जे पण काही अपडेट्स येतात ते मी माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पण पोस्ट करत असतो. सो त्यामुळे माझ्या व्हॉट्सॲप ग्रुप पण जॉईन करून ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक पण प्रोव्हाइड केलेली आहे. सो आय होप ह्या इकडे मी जे पण कॉलेजेस तुम्हाला सांगितले हे सगळे कॉलेजेस तुम्हाला समजले असतील. या इकडे फक्त मी CS कट ऑफ मेन्शन केला होता कारण की CS ब्रांचची कट ऑफ हे जरा जास्त असतं ॲज कम्पेअर टू अदर ब्रांचेस. सो फक्त मी CS ब्रांचचा कट ऑफ इकडे मेन्शन केला होता आणि ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता, दुसऱ्या कॅटेगरीचा कट ऑफ नव्हता. सो त्यामुळे जर तुम्ही इतर कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल जसे की OBC, SBC, SC ST तर त्यामुळे तुम्हाला जरा कट ऑफ कमीच लागेल. सो एकदा तुम्ही कट ऑफ लिस्ट पण बघून घ्या. जे पण मी तुम्हाला कॉलेजेस सांगितले हे सगळे कॉलेजेस तुम्ही त्या कट ऑफ लिस्टमध्ये सर्च करा आणि तुमच्या कॅटेगरीच्या अनुसार नक्की काय त्या कॉलेजचा कट ऑफ आहे हे पण तुम्ही एकदा चेक करून घ्या. सो गाईज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला आमची पर्सनल काउन्सिलिंग बाय करायची असेल तर तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग बाय करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळे लिंक्स प्रोव्हाइड केलेले आहेत. जर तुम्हाला काही पण क्वेरी असेल पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग वरती मी तुम्हाला 2 नंबर दिलेत. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा मी प्रयत्न करू. सो आता आमची बॅच 2 ही आम्ही लवकरात लवकर क्लोज करणार आहोत. बॅच 2 मध्ये आम्ही तुम्हाला भरपूर फॅसिलिटी प्रोव्हाइड करतोय. तुमच्या कॅप राऊंडपासून ते स्पॉट राऊंडपर्यंत सगळ्या आम्ही तुम्हाला फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणार आहोत. सो त्यामुळे आमची बॅच 2 लवकरात लवकर तुम्ही जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला रायझिंग एज्युकेशन ॲपची लिंक प्रोव्हाइड केली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही रायझिंग एज्युकेशनचा ॲप डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि हा तुम्ही जे काउन्सिलिंगचं आहे हे तुम्ही बाय करू शकता. आणि जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की आय हॅव वॉच दिस व्हिडिओ टिल एंड, म्हणजे मला समजेल की किती मुलांनी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली आहे. जर तुमची इतर काही सजेशन्स असतील तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला कुठल्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये कॉलेज लिस्ट पाहिजे तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे मी तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करू शकेन. सो सगळं मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.